नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण आज टी एक्झाम 2026 आणि मित्रांनो बघा की मोस्ट PYQ प्रश्नसंच कव्हर करणार आहोत. कारण मित्रांनो बघा अवघ्या 2 दिवसात बघा की आपली परीक्षा या ठिकाणी आलेली आहे. म्हणून मित्रांनो आपला आजचा जो काही संपूर्ण मित्रांनो व्हिडिओ लेक्चर आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यास करा. कारण मोस्ट मित्रांनो बघा की PYQ लेवलचे मित्रांनो बघा प्रश्नसंच आपण आज पाहणार. बघा आता मित्रांनो बघा मागं ज्या 5 वर्षामध्ये बघा परीक्षा झाल्या मित्रांनो आपल्या TETच्या त्या परीक्षांमध्ये मित्रांनो विचारण्यात आलेलेच प्रश्नसंच मित्रांनो बघा काय ठिकाणी एक मोस्ट स्टडी करून बघायची की मित्रांनो आजच्या आपल्या बघा या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, लगेच वही पेन घ्या, हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या आणि बघा शेवटचा आपल्या 2 दिवस उरले आहेत. म्हणून मित्रांनो येणाऱ्या 24 तासाच्या आत बघा हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो पाठांतर मात्र अवश्य करून घ्या. ओके, प्रश्न पहिला, लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा. मित्रांनो बघा लेखन नियमानुसार योग्य किंवा शुद्ध शब्द हा बघायची की मित्रांनो क्रमांक अ चा सहानुभूती हा मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. लिहून घ्या. स हा बघा स हा न ला पहिला उकार आणि भ ला दुसरा उकार आणि त ला दुसरी विलांटी. ओके, सहानुभूती लक्षात ठेवा. पुन्हा पुढे दिलेल्या शब्दांपैकी साक्षात्कार झालेला या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता. मित्रांनो बघा साक्षात्कार झालेला या शब्दसमूहासाठी एक शब्द हा बघा जी की क्रमांक ब चा द्रष्टा असा होतो. ओके, पुढे उंबराचे फूल या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. मित्रांनो बघा उंबराचे फूल या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ हा बघा जी की क्रमांक क्वचित भेटणारी वस्तू असा मित्रांनो याचा अर्थ होतो. पुढे एक मिनिट. हा दिलेल्या पर्यायातून पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. मित्रांनो बघा आता या दिलेल्या पर्यायातून बघा की म्हणीचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. तर म्हण काय, केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी. मित्रांनो काय, केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी. मित्रांनो बघा जी की या वाक्प्रचाराचा अर्थ काय, तर बघा जी की मित्रांनो क्रमांक अत्यंत गरिबी जी की अत्यंत गरीब स्थिती यांनी बघा जी की मित्रांनो असा या वाक्प्रचाराचा अर्थ होतो. पुढे वाचाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. मित्रांनो बघा वाचाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा बघा जी की क्रमांक अबोल असा होतो, जे की लक्षात मित्रांनो तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. आता पुन्हा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती. मित्रांनो बघा विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती, तर ती म्हणजे मित्रांनो जी की इलाज ना इलाज, उदय पहाट, उच्च नीच, प्राचीन अर्वाचीन. यापैकी मित्रांनो बघा विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ही बघा जी की क्रमांक ब ची उदय आणि पहाट असणार आहे. का, तर मित्रांनो बघा हे दोन्ही शब्द बघा की समानार्थी आहेत. म्हणून मित्रांनो बघा आपली जी की चुकीची जोडी असणार आहे. ओके, हिला सोडलं या बाकीच्या तिन्ही जोड्या मित्रांनो बघा बरोबर जोड्या आहेत. म्हणून मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब मित्रांनो असणार आहे, लक्षात ठेवा. ओके, बघा आता विजोड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. मित्रांनो बघा आता विजोड या शब्दाचा बघा जे की समानार्थी शब्द विचारलाय, तर मित्रांनो याचा समानार्थी शब्द हा बघा जे की क्रमांक मित्रांनो वसुंधरा असा होतो, जे की मित्रांनो लक्षात तुम्हा सर्वांना बघा जे की मित्रांनो या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे खंड या शब्दाचे पुढीलपैकी योग्य पर्याय सांगा. मित्रांनो खंड या शब्दाचे पुढीलपैकी योग्य पर्याय कोणते आहेत, तर ते म्हणजे मित्रांनो जी की क्रमांक ड जी की एक तुकडा आणि एक मोठे काव्य. मित्रांनो बघा कसे याचे योग्य पर्याय असणार आहेत. ओके मित्रांनो जी की क्रमांक ड बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. मित्रांनो आता बघा आपली ही जी TET एक्झाम आहे मित्रांनो बघा आपल्या बघा जी की शेवटच्या 2 दिवसावर मित्रांनो जी की 2 टप्प्यामध्ये आलेली आहे. ओके, म्हणून मित्रांनो जर तुम्हाला ही TET एक्झाम या 2 दिवसात देखील क्रॅक करायची असेल, तर यासाठी मित्रांनो बघा आम्ही बघा जी की एक 5000+ अशा PYQ प्रश्नांचा महाटोकळा लॉन्च केलेला आहे. ओके, अजून तुम्ही आपला महाटोकळा खरेदी केला नसेल, लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414 930907 हा मित्रांनो आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून मित्रांनो तुम्ही या नंबरच्या व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट शेअर करा. स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या मित्रांनो बघा 1 मिनिटाच्या आत आम्ही आपला हा जो महाटोकळा असणार आहे बघा मित्रांनो तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर बघा जी की अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, या नंबरवर बघा की फक्त 150 रुपये पे करा आणि तुमच्या मित्रांनो बघा की व्हॉट्सअपवर महाटोकळा मिळवा. आणि मित्रांनो बघा तुमच्या बघा की 2 दिवसाच्या मित्रांनो या ठिकाणी कालावधीमध्ये एक चांगला तुम्ही अभ्यास करून घ्या. ओके, आता मित्रांनो बघा आपला जो मित्रांनो बघा या आपल्या महाठोकळ्याचे मित्रांनो एक खास वैशिष्ट्य म्हणजे काय, तुम्हाला कमीत कमी वेळेत मित्रांनो जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी एक अत्यंत उपयुक्त असं बघा की हे आपलं साधन ठरणार आहे. म्हणून
वेळ लावू नका मित्रांनो. आता तुम्ही आपला व्हिडिओ पाहताय ना, लगेच मित्रांनो फोनपेमध्ये जा आणि 150 रुपये पे करा मित्रांनो. बघा आपला महाटोकळा खरेदी करून घ्या आणि लगेच तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा देऊन टाका, एक नवी वळण देऊन टाका पुढे. आता बिन भाड्याचे घर मित्रांनो, बिन भाड्याचे घर या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा मित्रांनो. बिन भाड्याचे घर या बघा जी की शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द हा बघा जी की क्रमांक अ तुरुंग असा या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा पुढील वाक्यासाठी पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. रामाने भरतला मारले, भारताला नाही सॉरी भरतला बोलावले या प्रकारचा शब्द मानू आपण. तर मित्रांनो रामाने भरतला बोलावले मित्रांनो. बघा या वाक्याचा प्रयोग हा जे की क्रमांक ब चा सकर्मक भाव्य प्रयोग मित्रांनो असणार आहे. पुढे राजाला मुकुट शोभतो मित्रांनो. बघा राजाला मुकुट शोभतो या वाक्यामध्ये मुकुट काय आहे मित्रांनो. तर बघा जे की करता कसं. आता मित्रांनो बघा राजाला शोभणारी कोणती वस्तू आहे तर ती म्हणजे मुकुट. म्हणून मित्रांनो जे की मुकुट हा आपल्या प्रश्नाचं बघा जे की उत्तर म्हणजे करता असणार आहे. पुढे ताईने निबंध लिहिला आहे मित्रांनो. बघा ताईने निबंध लिहिला आहे या वाक्यातील काळ ओळखा मित्रांनो. निबंध लिहिला आहे बघा ताईनं काय केलं निबंध लिहून पूर्ण केलंय म्हणजे जे की मित्रांनो क्रमांक पूर्ण वर्तमान काळ मित्रांनो बघा या ठिकाणी असणार आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो जे की क्रमांक क बघा आपल्या ठिकाणी प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे जे की करेक्ट आन्सर. पुढे चितानंद मित्रांनो. बघा चितानंद या शब्दाचा विग्रह कसा होतो मित्रांनो. बघा चितानंद या शब्दाचा विग्रह हा बघा जी की मित्रांनो चित्त प्लस आनंद चितानंद या प्रकारामध्ये होतो. ओके लक्षात ठेवा. पुन्हा बघा मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला मित्रांनो. बघा आपल्या मराठी भाषेतला पहिला शिलालेख कोणत्या ठिकाणी आढळून आला होता तर तो म्हणजे जी की क्रमांक मित्रांनो ड बघा जी की कर्नाटक या ठिकाणी आढळून आला होता. आता पुन्हा पुस्तक हा मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो मित्रांनो. बघा पुस्तक हा जो शब्द आहे बघा आपल्या मराठी व्याकरणामध्ये जी की कोणत्या लिंग प्रकारामध्ये येणारा शब्द आहे तर तो म्हणजे मित्रांनो जी की क्रमांक अ बघा जी की नपुसक लिंग या प्रकारात येतो. ओके लक्षात असू द्या. पुन्हा अयोग्य जोडी ओळखा मित्रांनो. बघा माणसाचे लेकरू हरणाचे करडू घोड्याचे शिंगरू आणि वाघाचा बछडा यापैकी मित्रांनो अयोग्य जोडी कोणती तर ते म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक ब ची हरणाचे करडू हे बघा जे की मित्रांनो आपली अयोग्य जोडी असणार आहे. ओके हिला सोडलं अ क आणि ड तीनही जोड्या मित्रांनो बघा जे की बरोबर जोड्या आहेत. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ब मित्रांनो हरणाचे लेकरू किरडू हे असणार आहे. ओके पुढे आता कोळी या शब्दाचे अनेक वचन बघा जी की रूप लिहा मित्रांनो. कोळी या शब्दाचं अनेक वचनी बघा जी की रूप कोणतं आहे तर ते म्हणजे मित्रांनो जे की बघा क्रमांक क कोळी हेच असणार आहे. कारण मित्रांनो बघा कोळी या शब्दाचं अनेक वचनात देखील मित्रांनो रूप बघा जे की कोळी या स्वरूपातच राहतं. म्हणून मित्रांनो जे की क्रमांक बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो कोळीला कोळीच बघा जी की हे करेक्ट आन्सर असणार आहे. जे की मित्रांनो लक्षात हा शब्द तुम्हाला सर्वांना ठेवायचा आहे. पुढे अजय घरातून बाहेर आला यात घर या शब्दाची विभक्ती ओळखा मित्रांनो. बघा अजय घरातून बाहेर आला यात बघा जी की घर या शब्दाची मित्रांनो विभक्ती कोणती असणार आहे तर ती म्हणजे जी की मित्रांनो क्रमांक ड चतुर्थी विभक्ती असणार आहे. ओके पुढे मराठीत एकंदर किती सर्वनामे आहेत मित्रांनो. बघा आपल्या मराठीत एकूण किती सर्वनामे आहेत तर ती म्हणजे मित्रांनो जी की क्रमांक बघा जी की 9 सर्वनामे आहेत. लक्षात जी की सर्वांना ठेवायचं आहे. बघा मागे पुढे मध्ये समोर जवळ ही कोणती शब्दयोगी अव्यय आहेत मित्रांनो. मागे पुढे मध्ये समोर जवळ ही कोणती शब्दयोगी अव्यय आहे तर बघा जी की क्रमांक ब मित्रांनो स्थलवाचक शब्दयोगी अव्यय आहेत. खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही मित्रांनो. यापैकी कोणतं भाववाचक नाम नाही तर ते म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक अ च हिमालय. कारण मित्रांनो हे सामान्य नाम आहे. म्हणून मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर हे जे की बघा क्रमांक अ या ठिकाणी असणार आहे. ओके याला सोडलं गुलामगिरी वात्सल्य आणि चांगुलपणा आहे तीनही मित्रांनो बघा जे की भाववाचक नाम आहेत. लक्षात ठेवा. पुन्हा डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव यांची आत्मकथन कोणते आहे मित्रांनो. बघा डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव यांचे आत्मकथन हे बघा जी की क्रमांक क आमचा बाप अन आम्ही हे मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. पिकत घातलेल्या आंब्यांची डॅश डॅश असते मित्रांनो. बघा पिकत घातलेल्या आंब्यांची काय असते
तर जे की क्रमांक ड मित्रांनो अढी असते, जे की मित्रांनो लक्षात बघा तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत मित्रांनो? बघा मृत्युंजय या कादंबरीचे लेखक हे बघा जे की क्रमांक जे की शिवाजी सावंत मित्रांनो हे या ठिकाणी असणार आहेत. पुढे हां, खालीलपैकी कोणती संस्था स्टॉक मार्केटची रेग्युलेटरी एजन्सी आहे मित्रांनो? बघा खालीलपैकी कोणती संस्था ही स्टॉक मार्केटची रेग्युलेटरी एजन्सी आहे, तर ती म्हणजे मित्रांनो जे की SEBI ही संस्था. आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो? बघा संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंड मधील बघा जे की कोणत्या ठिकाणी आहे, तर ते म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक बघा जिनिव्हा या ठिकाणी असणार आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर. खोकला येणे किंवा थुंकीतून बघा रक्त पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत मित्रांनो? खोकला येणे किंवा थुंकीतून रक्त पडणे हे बघा जे की कोणत्या रोगाची लक्षणे आहेत, तर मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर हे जे की क्रमांक ड बघा क्षयरोग असणार आहे. सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे मित्रांनो? बघा सतीश धवन स्पेस सेंटर हे बघा जे की क्रमांक श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे, जे की मित्रांनो लक्षात बघा तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. बघा मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर हे जे की बघा या ठिकाणी क्रमांक श्रीहरिकोटा असणार आहे. आता युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती असते मित्रांनो? बघा युरिया या खतामध्ये नत्राचे प्रमाण हे बघा जे की क्रमांक 46% असते. आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर. आता बघा टेनेसिन म्हणजे काय मित्रांनो? बघा टेनेसिन म्हणजे काय किंवा टेनेसिन काय आहे मित्रांनो? बघा टेनेसिन काय आहे, तर बघा जे की क्रमांक बघा मूलद्रव्य आहे, जे की मित्रांनो तुम्हाला सर्वांना लक्षात ठेवायचं आहे. पिवळ्या फॉस्फरस पासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरतात मित्रांनो? बघा पिवळ्या फॉस्फरस पासून तांबडा फॉस्फरस तयार करण्यासाठी किंवा करताना कोणता उत्प्रेरक वापरतात किंवा वापरला जातो, तर तो म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक ब आयोडीन. आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की करेक्ट आन्सर मित्रांनो होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी खालीलपैकी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला, तर मित्रांनो बघा जे की छत्रपती संभाजी महाराज यांनी जे की खालीलपैकी कोणता संस्कृत भाषेमध्ये ग्रंथ लिहिलेला आहे, तर तो म्हणजे मित्रांनो जे की बघा क्रमांक बुद्धभूषण हा बघा जे की ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. बघा ग्रामगीता लिहिणारे संत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय आहे मित्रांनो? ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बघा जे की यांचं संपूर्ण नाव हे मित्रांनो जे की क्रमांक ड माणिक बंडोजी इंगळे हे आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे नथुला खिंड मित्रांनो नथुला खिंड बघा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे, तर मित्रांनो नथुला खिंड हे बघा जे की क्रमांक जे की सिक्कीम या राज्यामध्ये आहे. लक्षात तुम्हाला सर्वांना मित्रांनो ठेवायचं आहे. पुढे दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात बघा उंच शिखर कोणते आहे मित्रांनो? बघा दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर हे मित्रांनो बघा जे की क्रमांक बघा जे की अनाईमुडी या ठिकाणी असणार आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, तर मित्रांनो जे की क्रमांक ब बघा जे की या ठिकाणी करेक्ट आन्सर आपल्या प्रश्नाचं मित्रांनो असणार आहे. पुढे रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते, तर मित्रांनो बघा रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा ही नदी बघा जी की पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते, तर ती मित्रांनो बघा जी की क्रमांकची धरमतरची खाडीमध्ये मित्रांनो ती मिळत असते. ओके, म्हणजे जी की क्रमांक मित्रांनो आपल्या प्रश्नाचं बघा या ठिकाणी जी की करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? बघा सागरेश्वर हे जे अभयारण्य आहे बघा जे की मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ते म्हणजे जे की क्रमांक ड सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. पुन्हा खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही मित्रांनो? ताडोबा, सलीम अली, केवल देव की नाल सरोवर. मित्रांनो यापैकी ताडोबा हे बघा जे की पक्षी अभयारण्य नसून हे बघा की राष्ट्रीय उद्यान आहे. म्हणून मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर हे जे की क्रमांक असणार आहे. याला सोडलं खालची तीनही मित्रांनो बघा की पक्षी अभयारण्य आहेत. ओके, सलीम अली, केवल देव आणि नाल सरोवर तीनही लक्षात होता मित्रांनो. तर या ठिकाणी बघा जी की क्रमांक ताडोबा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. शेवटचा प्रश्न आहेत काय नाही. हा पुन्हा ध्वनीचा अभ्यास याचे शास्त्रीय नाव काय आहे मित्रांनो? बघा ध्वनीचा अभ्यास याचं शास्त्रीय नाव हे बघा जे की ॲस्कॉस्टिक्स हे आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे चार्लस डार्विनचा पहिला सिद्धांत कोणता आहे मित्रांनो? बघा चार्लस डार्विनचा पहिला सिद्धांत हा बघा जे की नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा मित्रांनो बघा जे की असणार आहे. पुढे बघा
अग्निशमन यंत्रामध्ये कोणता वायू वापरतात? मित्रांनो, अग्निशमन या यंत्रामध्ये पुढीलपैकी कोणता वायू वापरतात? तर बघा जी की क्रमांक ब कार्बन डायऑक्साईड हा बघा जी की मित्रांनो वायू वापरला जातो. मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम जे की अंतर किती सेमी असते? मित्रांनो बघा, मानवी डोळ्याचं सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम किंवा लघुत्तम मित्रांनो बघा जी की अंतर आहे बघा जी की क्रमांक 25 सेमी इतकं अंतर असतं. पुढे, आकाश सर्वत्र निळे दिसते याचे कारण काय? मित्रांनो बघा, आकाश सर्वत्र निळे दिसते याचं कारण बघा जे की मित्रांनो वातावरणात सर्व निळा प्रकाश सामावून घेते. वातावरण सर्व निळा प्रकाश सामावून घेते. वातावरणातील कण निळा प्रकाश बाहेर पाडतात व निळे प्रकाशाचे मोठे मोठे विकिरण होते. म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचं बघा जी ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे पुढे पहिली वसुंधरा परिषद कोठे भरली? मित्रांनो बघा, पहिली वसुंधरा परिषद ही बघा जी की क्रमांक रिओ डी जानेरो या ठिकाणी मित्रांनो भरलेली होती. पुढे, डहाणू तालुका कशासाठी प्रसिद्ध आहे? मित्रांनो, डहाणू हा जो तालुका आहे बघा जी की क्रमांक ब मित्रांनो चिकू या फळासाठी प्रसिद्ध आहे. पुढे, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे? तर मित्रांनो बघा, खालीलपैकी कोणतं राष्ट्रीय उद्यान बघा जी मुंबईमध्ये आहे? तर ते म्हणजे मित्रांनो जी की क्रमांक जे की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मित्रांनो बघा जे की मुंबई या ठिकाणी मित्रांनो आहे. ओके, जे की मुंबईमधील बोरीवली या ठिकाणी आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 48वा. सांगली जिल्ह्यातील मुख्य रेल्वे जंक्शन कोणते आहे? तर ते म्हणजे मित्रांनो जे की उत्तर मिरज आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा, 3 प्रश्न सांगलीवरचे आहेत. सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध घाट कोणता? अंबोली घाट. आणि सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक कोण? तर ते म्हणजे की वि. स. खांडेकर. ओके, लक्षात असू द्या मित्रांनो. तर ही होती बघा जी आपली आजची 50 TET साठी मित्रांनो मोस्ट जे की PYQ प्रश्न असतात. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत अवश्य शेअर करा, कारण जे की शेवटचे मित्रांनो 48 तास बघा जे की आपल्या मित्रांनो आपल्याकडे उरलेली आहेत, म्हणून वेळ लावू नका. सर्वांना व्हिडिओ बघा जे की शेअर करा. आणि मित्रांनो समजा तुम्ही अजून आपल्या चॅनलला ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल, लगेच आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब पण लगेच करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.